नमस्कार. ज्ञानेश्वरी वाचन भाग 17. आपले 3 श्लोक 95व्या असं झालं होतं. आज 96व्या ओवीपासून आणि 4थ्या श्लोकापासून सुरुवात करतोय. दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर ठाकलेली आहेत आणि त्या ठिकाणी धृतराष्ट्राने विचारलं आणि संजय बघून सांगतोय, जागच्या जागी बसून बघून सांगतोय. अशी सिच्युएशन आहे. किती छान. त्यामुळे असे किती सुंदर सुंदर मालिका झाल्या, चित्रपट झाले नाही की हे एक वातावरण असं मनाला प्रफुल्लित करणारं आहे. जरी युद्ध असलं तरी ते वर्णन पाहून मन रंजित होतं, आनंदित होतं. अर्थात पुढे तो भीषण संहार आहे, त्यामुळे नंतर व्यथित होणार. ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष महाभारत वाचाल, रामायण वाचाल, तो प्रचंड संहार बघून अशोक राजा, सम्राट अशोकासारखं हृदय व्यथित देखील होऊ शकतं. पण आता ही वर्णनं इतकी छान केलेली आहेत की संजय आपल्या जागेवर बसून सगळं युद्धाच्या ठिकाणचं बघतोय वगैरे, मजा वाटते. तर आता 4था श्लोक. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा दुष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् पुरुषोत्कन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवाः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. दुर्योधनाने विचारलं कोण कोण आहे. त्यावर उत्तर आलंय की कोण आहे समोर पांडवांच्या सैन्यात. तर या सैन्यामध्ये भीम, अर्जुन. पहिलं नाव भीम घेतलंय बघा, अर्जुन नाही. कदाचित तो पहिला सेनापती असेल त्यांचा. भीम, अर्जुन, महापराक्रमी थोर धनुर्धारी असे युयुधान, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशिराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ असा शैब्य राजा, युधामन्यू, विक्रांत, पराक्रमी असा उत्तमौजा, अभिमन्यू, द्रुपद राजाचे पुत्र असे महारथी. द्रुपदाचे पुत्र आहेत बरं का. इकडे अर्थ काढलाय शैब्य द्रौपदेयाश्च, आणि इकडे खाली अर्थामध्ये द्रौपदीचे मुलगे म्हटले. पण मला वाटतं काय असेल बरं खरं, द्रुपद राजाचे पुत्र असतील का द्रौपदीचे असतील. 6व्या श्लोकात जे म्हटलंय ते मला असं वाटतं की द्रुपद राजाचे पुत्र असतील. ते या ठिकाणी जरी सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू असला तरी द्रौपदीच्या मुलांचा काही उल्लेख कधी आल्याचं माझ्या लक्षात येत नाही. अख्ख्या महाभारतातच ते आठवायला लागेल. म्हणजे अभिमन्यू आपल्याला सहज आठवतो ना, किंवा ते महाभारत चाळावं लागेल. तर 2 झाल्यात गोष्टीवरती अर्थ लिहिताना द्रुपद राजाचे पुत्र असं म्हटलंय आणि खाली द्रौपदीचे पुत्र म्हटलंय. तर आता द्रौपदेयाश्चचा अर्थ द्रुपदाची मुलं पण तसंच होईल द्रौपदेय, आणि द्रौपदीची मुलं पण तसंच होईल. म्हणजे कौंतेय कसा असतो तर कुंतीचा पुत्र कौंतेय, तसं द्रौपदेय कोण असू शकतो. द्रौपदेय दोन्ही असू शकतं ना. मुळात द्रौपदी हा शब्द द्रुपद राजाची कन्या असल्यामुळे झाले. तर मुख्य म्हणजे ज्या द्रौपदीवरून हे सगळं महाभारत चालू आहे तिचे भाऊ पण आलेले आहेत असं माझं स्वतःचं याच्यामध्ये मत बनलेलं आहे. तर आता माऊली काय म्हणते बघा. आता कळलं याच्यात कोण कोण आलं. आता याच्यात एक गंमत आहे बघा की ही नावं नावं जी आहेत ही नावं कशी आहेत बघा. आता माझ्या वयाचे जे मित्र आहेत त्याच्यापेक्षा माझ्या मुलाच्या वयाची जे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांचे म्हणजे माझ्या वयातले मुलं मुलींच्या नावाने आताची ह्याच्यात इतका फरक झाला आहे. पुन्हा माझ्या मोठ्या मुलाच्या आत्ताच्या मुलांच्या नावांमध्ये खूप फरक झाला आहे. एक गंमत म्हणून बघायचं आहे की कशी नावं आहेत. युयुधान, विराट,
द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान अशी सगळी नावं आहेत वीरांची. ठीक आहे. आता ही नावं कुठेही दिसणार नाही, कारण झालीच किती हजारो वर्ष झाली. पण आता कुठली नावं राहिली आहेत मग? आमच्या इकडे खेडेगावात ही नावं असतात जास्ती. म्हणजे आम्ही शिरूरला होतो किंवा गोव्यात होतो, तर त्या ठिकाणी मला अर्जुन भेटला आहे. पुण्यात कमी भेटतात. अर्थात सारा आपला याचा सचिनचा मुलगा आहे अर्जुन वाटतं, तर असे असतात. तर हे मुंबईत, पण खेडेगावात ही जास्त आढळतात. भीम आहे, अर्जुन आहे, त्यानंतर युधिष्ठिर तेवढा नाही दिसत, कर्ण पण कमी दिसतो. आणि दुर्योधनाचं नाव कोण ठेवणार? ते अशी काही नावं. श्रीकृष्ण तर अर्थात देवतांची नावं तर हजारो वर्ष चालली, म्हणजे कृष्ण, राम, शिव ही नावं हजारो वर्ष चालली, पण तीसुद्धा आता पुण्यामध्ये कमी दिसतात. एखादा श्रीकृष्ण नावाचा 2 वर्षाचा बालक नाही पटकन सापडायचा. तर देवांची नावं पण आत्तापर्यंत होती. आमच्या वडिलांचं नाव देवाचं होतं, किंवा असे देवाची नावं खूप खूप. श्रीराम आहेत, आमच्या नाना पोटांचा पुतण्या आहे. तर अशी नावं देवाची खूप आहेत. पण नकुल पण आहे बरं का. खेडेगावात नकुल आहे, पुण्यात कमी आहे, म्हणजे नाहीच आहे जवळ. म्हणजे अर्जुनचा आपल्याला निदान सचिनचा मुलगा तरी आठवला, पण याचा नकुलाचं नाव पुण्यात जवळजवळ नाही दिसत. पण ते आहे, आमच्या इकडे आहे, शिरूर तालुक्यात वगैरे, किंवा म्हणजे खेडेगावांमध्ये आहे. सहदेव पण आहे. दुर्योधन, दुःशासन कुठेही पाहिलेलं नाही. रावणाची मात्र दक्षिणेत मंदिर आहेत असं म्हणतात, किंवा ते त्याचे नावं ठेवले. दक्षिणेत एक मंदिर आहे वाटतं. नावं ठेवताना तरी नाही कोणी आपल्या मुलांचे नाव असे ठेवत, व्हिलन लोकांची. जसं अमिताभ वगैरे दिसतात नावं, तशी आपल्याला त्या मानाने अमरीशची नावं कमी दिसतील. अमरीश पुरी व्हिलन असल्यामुळे. प्राण पण चांगलं नाव आहे खरं. प्राण तर विष्णू सहस्त्रनामात आहे, पण नाही दिसत एवढं. एनिवेज, तर प्रत्येकाला आपला मुलगा हा अर्जुन असावा असं वाटतो, श्रीकृष्ण असावा असं वाटतो. ह्यातच खुबी आहे बघा या महाभारताची. आज 5000 6000 किती वर्ष झाली असतील. ऐतिहासिक नसून पौराणिक असल्यामुळे वर्षांचा अभ्यास करता येत नाही. आणि काही असाधारण, जे शास्त्रास्त्री प्रवीण, जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती, जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. येथ युयुधानु सुभटू, आला से विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू. द्रुपद स्वतःही आलाय. चेकितान दृष्टकेतू, काशीश्वरू विक्रांतू, उत्तमोजा नृपनाथू शब्य देख. हा कुंती भोजू पाहेत, युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादिराय हे सकळ देखे. आणि हा सुभद्रा हृदय नंदुनु, जो अपरू नवा अर्जुनु, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा. आणि काही द्रौपदी कुमार, हे सकाळे महारथी वीर, मिथी नेणजे परी अपार मिनले असती. आता माऊलीनेच द्रौपदी कुमार म्हटल्यावर द्रौपदीचेच मुलं असले पाहिजे. विषय संपला. कारण द्रौपदी अष्टाचा जो अर्थ आहे तो या मंडळींनी केला आहे ना, आणि याचा खाली अर्थ जो 102व्या श्लोका ओवीत द्रौपदी कुमार असा केला आहे. इथे द्रौपदी मराठीत स्पष्ट लिहिलं आहे ना, द्रुपद कुमार नाही. त्यामुळे आम्ही तरी माऊलीला फायनल धरतो. ठीक आहे. म्हणजे माऊली अख्ख्या एवढ्या ग्रंथात कुठेच चुकली नसेल असं नाही, पण आम्ही आत्ता तरी हेच धरतो की द्रौपदीची मुलं तिकडे आली होती लढायला. तर अर्थ बघूया. आणि काही पांडव सैन्यात शस्त्र अस्त्र यात विशेष प्रवीण
व क्षात्र धर्मात विशेष निपुण असे वीर आले आहेत. कोण कोण आहेत? जे बळात कसे आहेत परत आले, जे बळात, ताकदीमध्ये, थोरवीमध्ये आणि पराक्रमात भीम आणि अर्जुनासारखे आहेत. असे पुष्कळ वीर पांडव सैन्यात आहेत. म्हणजे भीम अर्जुनाचं काय घेऊन बसलात, असे पुष्कळ वीर या सैन्यामध्ये आहेत. त्यांची नावे या प्रसंगी सांगतो. माऊली सांगते, आता वरती सांगून झालंय. महान योद्धे युयुधान व विराट आले. महारथी द्रुपद राज पण आले. द्रुपदराज म्हणजे हे पिताश्री आहेत ना द्रौपदीचे. धृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी असा काशीराज, उत्तमौजा, नृपती, शैब्य हे आले. हा बा कुंतीभोज, हा युधामन्यू पहा, हे पुरुजितादी राजे पहा, एवढे राजे आले. हे मुख्य मुख्य नावं घेतलेत त्यांनी. दुर्योधन म्हणाला, मग आता दुर्योधनाला शंका आली की अरे हा सुभद्रेचा मुलगा म्हणजे जणू काय अर्जुनच असं म्हणतात, तो अभिमन्यू पहा. दुर्योधन म्हणाला द्रोणाचार्य. अच्छा, तर द्रोणाचार्यांना सांगतोय नाही का, ते देखील दुर्योधनाला अभिरेले कवणी माने. तर दुर्योधन म्हणाला की द्रोणाचार्य हा सुभद्रेचा मुलगा, हा प्रत्यक्ष अर्जुनच म्हणवला जातो. सुभद्रेच्या चित्ताची करमणूक आहे तो, म्हणजे सुभद्रानंदन, म्हणजे आईला आपलं मूल प्रिय असतं ना, म्हणून बरीच नावं आहेत. नंदनंदन आहे म्हणजे नंदाचा मुलगा कृष्ण, अशी नावं बरीच आहेत. तर सुभद्रेला जो मनाला आनंद निर्माण करतो तो सुभद्रानंदन, म्हणून सुभद्रेच्या चित्ताची साक्षात करमणूक आहे असा तो ऑफकोर्स अभिमन्यू. तो अभिमन्यू पहा. आणखी हे द्रौपदीचे मुलगे पहा. हे सर्व महारथी असून असे जे पुष्कळ वीर आले आहेत त्यांची संख्याच करवत नाही. ते प्रचंड संख्येने आलेत, ते खूप संख्येने आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आणि काही आपल्या सैन्यात कोण आले ते पण सांगितलं. अस्माकं द्विशिष्ठा ये तन्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. तर माझ्या सैन्यातले कोण आहेत ते ऐका. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः. माझ्यासाठी प्राण द्यायला तयार असलेले हे लोक, दुर्योधनासाठी विलनसाठी प्राण द्यायला तयार असतात की लोक. आपल्या आता केवढ्या आहेत गँग्स आहेत की नाही, सगळ्या भारतात आहेत, परदेशात पण आहेत. ड्रग लॉर्ड्स आहेत परदेशात. तर ते त्यांच्याबरोबर गँग असते, मोठी संख्या असते त्यांच्या बाजूला असलेली. तशीही यांच्या बाजूची ही मंडळी आहेत. अश्वत्थामा विकर्ण सौमदत्तिस्तथैवच अन्याच्या बहवा शूर मदर्थे त्यक्त जीविता. माझ्यासाठी त्यांनी जीवनाचा त्याग केलेला आहे असे हे लोक नाना शस्त्र प्रहरणा, अनेक शस्त्रांमध्ये एक्सपर्ट आहेत आणि युद्धाचे विशारद आहेत. सर्व युद्ध विशारद. मराठी अर्थ डायरेक्ट वाचू. आत्ता मी तुम्हाला सांगितलंच बोलता बोलता थोडा. आचार्य म्हणजे द्रोणाचार्यांना दुर्योधन म्हणतात. आपल्या सैन्यात कोण कोण थोर योद्धे आहेत बघा, ते आपल्या माहिती करता मी आता सांगतो. आपण स्वतः म्हणजे द्रोणाचार्य, शिवाय भीष्माचार्य आहेत, कर्ण आहेत, कृपाचार्य आहेत, समितिंजय आहेत, अश्वत्थामा आहे, विकर्ण आहे, तसंच राजा सोमदत्ती आहे आणि महान पराक्रमी माझ्याकरता आपल्या जीविताची आशा सोडणारे, म्हणजे जीव जाणार कदाचित युद्धात, मरतो ना माणूस, मरतो ना माणूस म्हणजे संख्येला काही एंडच नाही, एवढी माणसं मरतात. तर ते तयार आहेत मरायला. नाना प्रकारच्या शस्त्रांचा युद्धात उपयोग करणारे, म्हणजे वेगवेगळी शस्त्र आहेत ना, ते एक्सपर्ट म्हणून वापरणारी अशी मंडळी आहेत. हे पुष्कळवीर आहेत, ते सगळे युद्धशास्त्रात निपुण आहेत. अशा रीतीने 9 श्लोक गीतेचे झाले.
102 ओव्या झाल्या. आज आपण या ठिकाणी थांबू. या 7, 8, 9च्या अर्थ आहेत, त्यात सुद्धा अशीच यादी आहे, ते आपल्याला नंतरच्या भागामध्ये पटकन घेता येईल. आणि मग बघूया 10व्या श्लोकात काय आहे. हा, हे भीमाने रक्षण केलेलं म्हणून ते भीमाचं नाव पहिलं आलं होतं. मग अशी मला वाटलं, मी बोललो. आणि इकडे भीष्माचार्यांचं आहे. प्रश्न द्रोणाचार्य आणि दुर्योधन चाललं आहे, पण भीष्माचार्य इकडे हे आहे सेनापती, आणि तिकडे भीम आहे. असे आजोबा आणि नातू. ठीक आहे, तर हे 10वा श्लोक आहे, उद्याला बघू. आज आपलं या ठिकाणी इतका विषय झाला, तर थांबूया. काय काय मुखातून येतं बघूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. बोला पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. धन्यवाद. जय श्री राम.